ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 8चा प्रॅक्टिस सेट 7.3 सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी टाईम, वर्क आणि स्पीड याच्यामध्ये रिलेशन काय आहे हे बघू. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल ओळखायला सोपं जातील की इन्व्हर्स व्हेरिएशन कुठे येतं, इन्व्हर्स व्हेरिएशनचे प्रॉब्लेम कसे ओळखायचे हे तुम्हाला कळेल. तर इथे बघा, जिथे जिथे टाईम, वर्क आणि स्पीड येतं तिथे तिथे इन्व्हर्स व्हेरिएशन येतं. तर ते कसं, इथे बघा दिलेलं आहे, एक्झाम्पल्स रिलेटेड टू द नंबर ऑफ वर्कर्स अँड टाईम टेकन टू फिनिश द वर्क आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. सिमिलरली there are some examples related to the time taken to cover a distance by a vehicle and its uniform speed. Such examples of variation are the examples related to time, work and speed. म्हणजे कसं, आता ह्याच्यात बघा, टाईममध्ये कसं आहे, तुम्ही जर कुठलंही काम करायला घेतलं, जर तुम्ही थोडासा वेळ वाढवला त्याचा काम करायचा तर तुमचं ते काम कमी वेळात संपतं. जर तुम्ही जास्त वेळ लावला तर तुमचं काम संपायला उशीर लागतो. म्हणजे खालीवर होतं. म्हणजे जर समजा टाईम वाढला तर वेळ कमी लागेल, टाईम कमी झाला तुमचा तर वेळ जास्त लागेल. म्हणजे हे कुठलं प्रपोर्शन झालं, व्हेरिएशन झालं, इन्व्हर्स व्हेरिएशन. त्याच्यानंतर काम, पण कुठलंही काम तुम्ही करायला घेतलं, समजा काही कामाकरता तुम्ही काही लोकं लावली कामाला की त्यांना सांगितलं की 10 दिवसात तुम्हाला हे काम संपवायचं आहे. मग ते जर 2च लोकं असतील तर त्यांना जास्त वेळ लागेल. आपण 10 लोकं घेतली, त्यांनी त्यांच्याबरोबर आणली तर त्याला अजून कमी वेळ लागेल. तसंच स्पीडचा आहे, कारचा स्पीड. तुम्हाला एका ठिकाणी जर पोचायचं असेल कुठल्याही ठिकाणी तर तुम्ही जर हळूहळू गेला तर तुम्हाला वेळ लागेल. पण तुम्ही थोडासा स्पीड जर वाढवला तर तुम्ही लवकर पोचाल. म्हणजे मग हे सगळे कुठले एक्झाम्पल झाले, टाईम, वर्क, स्पीडचे कुठले एक्झाम्पल झाले, इन्व्हर्स व्हेरिएशनचे. म्हणजे तुमच्या कुठलाही तुमचा प्रॉब्लेम सोडवताना जर हे या 3पैकी काही आलं तर तुम्ही ते कसं ओळखायचं की ते कुठलं व्हेरिएशन आहे, तर ते इन्व्हर्स व्हेरिएशनचे प्रॉब्लेम्स आहेत. कळलं आहे? आता आपण प्रॅक्टिस सेट 7.3 सॉल्व करायला घेऊ. त्याच्यात बघा, पहिले आपल्याला तेच ओळखायचं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. तर पहिला बघा काय दिला प्रश्न, नंबर ऑफ वर्कर्स ऑन ए जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. म्हणजे नंबर ऑफ, एका जॉब करता नंबर ऑफ वर्कर्स आहेत अँड टाईम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. जर नंबर ऑफ वर्कर्स जास्त असतील तर ते काम कमी वेळात संपेल, तर नंबर ऑफ वर्कर्स कमी असतील तर कामाला जास्त वेळ लागेल. म्हणजे हे कुठलं झालं, इन्व्हर्स व्हेरिएशन झालं. सो इथे लिहून घेऊ आपण, इट इज ॲन इन्व्हर्स व्हेरिएशन. It is an example of inverse variation. नेक्स्ट बघूयात काय आहे, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साईज टू फिल अ टँक अँड द टाईम टेकन बाय देम टू फिल द टँक. नंबर ऑफ, आता इथे बघा पाईप्सचे नंबर दिलेले आहेत. म्हणजे किती, समजा तुम्ही एकाच पाईपने तुम्ही टँक भरायला घेतला तुम्हाला खूप वेळ लागेल, पण तेवढ्याच पाण्याचा स्पीड असेल आणि तुम्ही दुसरा पाईप त्याच्यात टाकला त्या टँकमध्ये, तिसरा टाकला, चौथा टाकला, तर नक्कीच तो टँक लवकर भरला जाईल. म्हणजे हे कशाचं हे झालं, एक्झाम्पल झालं इन्व्हर्स व्हेरिएशनचं. तुम्ही पाण्याचे पाईप जर तुम्ही जास्त टाकले टँकमध्ये तर वेळ कमी लागेल टँक भरायला, कमी टाकले तर वेळ जास्त लागेल. सो हे कुठलं एक्झाम्पल झालं, इन्व्हर्स व्हेरिएशन. इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन. चला थर्ड प्रॉब्लेम बघूयात. पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ ए व्हेकल अँड इट्स कॉस्ट. इथे बघा, आता इथे कुठलं प्रपोर्शन होईल, व्हेरिएशन होईल. पेट्रोल तुम्ही किती भरता गाडीमध्ये, समजा तुम्ही 1 लिटर म्हणजे 100 रुपयाचं भरलं तर म्हणजे त्याच्यात ठरलेलं असणार आहे की हे इतकं लिटर पेट्रोल 100 रुपयाचं या गाडीत येणार आहे. तर तुम्ही 200 रुपयाचं भरलं तर नक्कीच पेट्रोल जास्त येईल, 300 रुपयाचं भरलं तर त्याच्यावर अजून जास्त लिटर पेट्रोल तुम्हाला मिळेल. म्हणजे इथे जशी कॉस्ट वाढते तसं तुमचं पेट्रोलचं लिटर पण तुमच्या गाडीमध्ये, टँकमध्ये जास्त जाणार आहे पेट्रोल, बरोबर. म्हणजे हे कुठलं व्हेरिएशन आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. जर तुम्ही कमी पैशाचं भरलं 50 रुपयाचं तर अजून कमी येणार आहे, पेट्रोल कमी भरलं जाईल गाडीमध्ये. म्हणजे जर तुम्ही पेट्रोल जास्त भरलं तर तुमची कॉस्ट वाढणार आहे, पेट्रोल कमी भरलं तर कॉस्ट कमी होणार आहे. म्हणजे हे कुठलं व्हेरिएशन झालं, डायरेक्ट व्हेरिएशन. इथे लिहून घेऊ, इट इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. फोर्थ प्रॉब्लेम बघा, एरिया ऑफ ए सर्कल अँड इट्स रेडियस. आता एरिया ऑफ ए सर्कल, एरिया ऑफ सर्कल आणि त्याची रेडियस. आता समजा इथे मी या एवढ्याच रेडियसचं मी हे सर्कल काढलं, बरोबर. तर हे सर्कल जेवढं जर रेडियस मी वाढवली, एवढी रेडियस केली मी, त्याच्यानंतर एवढं सर्कल काढलं तर ऑफकोर्स याचा एरिया पण वाढणार आहे. एवढी मोठी रेडियस घेतली आणि त्याच्यानंतर सर्कल काढलं तर त्याचा एरिया पण वाढणार आहे. म्हणजे जेवढी तुम्ही रेडियस घ्याल तेवढा त्याचा एरिया वाढणार आहे. सो हे कुठलं प्रपोर्शन झालं, डायरेक्ट प्रपोर्शन. सो हे लिहून घ्या, it is example of direct variation.
चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. तर आता इथे कुठल्या याचं व्हेरिएशन येतं, हे इनवर्स व्हेरिएशन येतं. कारण जर 15 वर्कर्स जर एक काम 48 hours करू शकतात, तर 30 hours म्हणजे वर्कर जास्त घ्यायला लागतील, म्हणजे मग ते काम लवकर संपेल. याचा अर्थ हे कुठलं झालं, इनवर्स व्हेरिएशन. तर हे सोल्युशनमध्ये लिहून घ्या. पहिले आपल्याला नंबर द्यायला लागतील, त्याला अल्फाबेट द्यायला लागतील. नंबर ऑफ वर्कर्सला लेट द नंबर ऑफ आवर्स बी टी, नंबर ऑफ आवर्स बी टी, हे टाईमला घेऊयात आपण टी. अँड नंबर ऑफ वर्कर्स बी एन घेऊयात, नंबर ऑफ वर्कर्स बी एन. सो हे कुठल्या प्रपोर्शनमध्ये आपण आता हे आधी हे जर वर्ड प्रॉब्लेम्स तिथे आपल्याला सांगायला लागेल की हे इनवर्स प्रपोर्शनचा प्रॉब्लेम आहे आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो हे लिहून घ्या. द नंबर ऑफ आवर्स टू बिल्ड अ वॉल is inversely proportional proportion म्हणजेच काय, व्हेरिएशन टू द नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स म्हणजे मग आता आपलं इक्वेशन सोल्युशन कसं लिहायचं, टी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/n. सो देअरफॉर टी इज इक्वल टू k/n. वेअर इथे के काय लिहून घ्यायचा, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो देअरफॉर आपला के इज इक्वल टू काय होईल, टी इंटू एन इज इक्वल टू के. आता ह्याच्यात काय करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सबस्टिट्यूटिंग टी इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, 48 hours किती वर्कर्स काम कंप्लीट करू शकतात, 15 वर्कर्स. सो टी इज इक्वल टू 48 अँड एन इज इक्वल टू 15. सो देअरफॉर 48 इंटू 15 इज इक्वल टू के. सो देअरफॉर के इज इक्वल टू 720. सो इथे केची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपल्याला किती आवर्समध्ये बघायचं आहे, 30 hours किती वर्कर काम करू शकतात ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे पुढे आता आपल्याला काय लिहून घ्यायला लागेल, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज काय झाली, टी इंटू एन इज इक्वल टू 720. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू कुठली सबस्टिट्यूट करायची, आपल्याला 30 hours दिलेलं आहे आणि वर्कर्सचं आपल्याला माहीत नाही आहे किती, ते आपल्याला काढायचं आहे. सो हे लिहून घेऊ. सबस्टिट्यूटिंग टी इज इक्वल टू 30 इन द इक्वेशन. सो देअरफॉर 30 इंटू एन इज इक्वल टू 720. बरोबर, हे इक्वेशन आहे आपल्याला. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 30. देअरफॉर एन इज इक्वल टू, आता हे 30 कुठे जाणार, इकडे गेल्यावर डिव्हिजनमध्ये. सो 720 डिवायडेड बाय 30. सो हे 0 0 कॅन्सल करा आणि 3 ने 72ला डिवाइड करा. ते केल्यावर काय येतं, 24 येतं. सो देअरफॉर एन इज इक्वल टू 24 म्हणजे 24 वर्कर्स लागतील 30 hours वॉल बिल्ड करायला. सो ते लिहून घेऊ खाली इथे. देअरफॉर 24 वर्कर्स can build the wall in 30 hours. 30 hours. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. आता एका मशीनमध्ये जर 120 bags फिल होत आहेत, किती लिटरच्या, हाफ लिटरच्या, 3 minutesमध्ये, तर 1800 bags किती मिनटात, किती वेळात फिल होतील ते आपल्याला शोधायचं आहे. तर ते आता हे कुठलं एक्झाम्पल झालं, हे डायरेक्ट एक्झाम्पल झालं, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल झालं. कसं, कारण एका इथे जर मिनटं कमी केले तर तेवढ्याच कमी बॅग्स भरले जातील.
बॅग्स वाढवल्या तर तेवढेच मिनटं जास्त लागतील बॅग्स भरायला. म्हणजेच हे कुठलं व्हेरिएशन झालं? डायरेक्ट व्हेरिएशन. आता हे लिहून घेऊ. लेट द नंबर ऑफ बॅग्स बी n. लेट द नंबर ऑफ बॅग्स बी n. आणि टाईम रिक्वायर्डला आपण t घेऊया. टाईम रिक्वायर्ड टू फिल देम बी काय घेऊयात? टी घेऊयात. सो आता हे कसं लिहायचं आपण? आधी कुठलं व्हेरिएशन आहे ते पण आधी आपल्याला लिहून घ्यायला लागेल. ते मी लिहून घेते आधी. चला हे लिहून घ्या सगळ्यांनी. मोर द नंबर ऑफ बॅग्स टू बी फिल्ड बाय मशीन मोर टाईम इज रिक्वायर्ड. म्हणजे जेवढ्या जास्त बॅग्स असतील तेवढा जास्त वेळ लागेल. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. सो डायरेक्ट व्हेरिएशन आपण कसं लिहितो? n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t. सो देअरफॉर n इज इक्वल टू k इंटू t. वेअर हे प्रत्येक वेळी आपण लिहायचं आहे. वेअर k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग आता ह्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. आपल्याला माहिती आहे k इज इक्वल टू किती आहे? सॉरी n इज इक्वल टू 120 आहे आणि t इज इक्वल टू किती आहे? 3 मिनिट्स आहे. तर 3 मिनिट्स आपण इथे 3 मिनिट्स ते घेऊया. सो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू substituting n is equal to 120 and t is equal to 3 minutes. हे ऑलरेडी मिनिट्समध्येच आहेत त्यामुळे वेगळं कन्वर्ट करायची गरज नाही. ते आवर्समध्ये असतं आपल्याला मिनिट्समध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागलं असतं. सो 120 इज इक्वल टू k इंटू 3. देअरफॉर k इज इक्वल टू हे काय येणार आहे? हे 3 इकडे गेल्यावर काय येणार आहे? 120 डिवायडेड बाय 3. सो इज इक्वल टू हे 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 0 जा 0. म्हणजे काय आलं? k इज इक्वल टू 40. देअरफॉर k इज इक्वल टू 40. आता आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली. मग पुढचं आपण काय लिहितो? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो ते लिहून घेऊ आधी. देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज n इज इक्वल टू 40 इंटू t. आता ह्याच्यात कुठली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची? आपल्याला किती विचारलं आहे की 1800 बॅग किती वेळात भरलं जातील. सो n ची व्हॅल्यू आपण ती घ्यायची आहे. सबस्टिट्यूटिंग n इज इक्वल टू 1800 इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो देअरफॉर काय येणार आहे इथे? 1800 इज इक्वल टू 40 इंटू t. सो देअरफॉर t इज इक्वल टू काय येणार आहे? 1800 डिवायडेड बाय 40. हे 40 इथे कुठे? इथे गेल्यावर इथे मल्टिप्लिकेशन मध्ये t बरोबर. म्हणजे या साईडला गेल्यावर काय होणार आहे? डिव्हिजन होणार आहे याची. सो इथे 0 0 कॅन्सल झालं आणि 180ला 4ने डिवाइड केल्यावर आन्सर येतं आहे 45. हे तुम्ही हवं तर डिव्हिजन करून बघा. मला हवं असेल तर मी इथे करून दाखवते. इथे बघा 4च्या टेबलनी ह्याला मल्टिप्लाय होईल, डिव्हिजन होईल का? होईल. 4 1 जा 4, 4 4 जा 16. इथे 18मधनं 16 गेले म्हणजे इथे 0च्या आधी किती राहिले? 2 राहिले आणि 4 5 जा 20. सो हे 45. t इज इक्वल टू 45. सो हे लिहून घ्या इथे. देअरफॉर t इज इक्वल टू 45. हे आन्सर आपल्याला मिळालं आहे शेवटचं. आता वर्डमध्ये आन्सर लिहून घेऊ. देअरफॉर 1800 बॅग्स of milk can be filled by the machine in किती मिनिट्स मध्ये? in 45 minutes. नेक्स्ट बघूयात. चला लास्ट प्रॉब्लेम बघूयात हा. अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel at some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? म्हणजे 8 तासात 60 km/h जर गेली तर कुठला तरी एक डिस्टन्स कवर होतं. तर ते किती होतं ते माहीत नाही आहे. पण जर तेच डिस्टन्स सेम डिस्टन्स आपल्याला 7.5 hourमध्ये कवर करायचं तर आपल्याला त्याचं स्पीड किती ठेवायला लागेल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच हे कुठलं व्हेरिएशन झालं? इनवर्स व्हेरिएशन.
चला हे लिहून घ्या सगळ्यांनी. लेट द स्पीड ऑफ द कार बी एस अँड टाईम रिक्वायर्ड टू कवर सम डिस्टन्स इज टी. देर इज अन इन्व्हर्स प्रपोर्शन बिटवीन स्पीड अँड टाईम. हे तुम्हाला मी जेव्हा प्रॅक्टिस सेट सुरू केलं त्याच्यात आधी मी समजून सांगितलं की टाईम, स्पीड आणि वर्क याच्यामध्ये कायम कुठलं व्हेरिएशन असतं, इन्व्हर्स व्हेरिएशन. सो देअरफॉर एस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. हे असं लिहिणार आपण, बरोबर. सो काय येणार आता, एस इंटू टी इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता ह्याच्यात काय करायचं, आपण ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत त्या सबस्टिट्यूट करून घ्यायच्या. सो सबस्टिट्यूटिंग एस किती आहे आपला, स्पीड बघा इथे किती आहे, 60 किलोमीटर पर आवर. सो एस इज इक्वल टू 60 आणि टी इज इक्वल टू इथे काय येणार आहे आता 8 आवर्स आहे. मग 8 आवर्स आपण कन्वर्ट करून घेऊयात. सो 60 इंटू 8 इज 480 मिनिट्स. देअरफॉर इक्वेशनमध्ये आता हे व्हॅल्यू घालूयात सबस्टिट्यूटिंग. हे आता हां व्हॅल्यू आपण हे लिहिलं आहे आधी. आता हे काय करायचं, 60 इंटू 480 इज इक्वल टू के. सो देअरफॉर के इज इक्वल टू किती येणार आहे, हे 2 0 तसेच राहिले. 60ने 480ला मल्टिप्लाय करा, काय येतं 28800. सो इथे केची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ह्याच्यावरनं आपण काय फाईंड करायचं आहे, काय लिहायचं आहे आधी, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. सो लिहून घ्या इथे, देअरफॉर the equation of variation is S into T is equal to 28,800. आता कुठल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, 7.5 आवर्स आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं. सो लिहून घ्या आधी, सबस्टिट्यूटिंग T इज इक्वल टू 7.5 आवर्स मीन्स कसं आहे, हे 7 इंटू 60 प्लस 30, बरोबर. 7 आवर्स म्हणजे 7 इंटू 60 करायला लागेल आणि हाफ आवर म्हणजे 30 मिनिट्स. सो इज इक्वल टू काय येणार आहे ते 450 मिनिट्स. आता या व्हॅल्यू याच्यात घालून घेऊ. देअरफॉर एस इंटू टी किती आहे 450 मिनिट्स इज इक्वल टू 28,800. सो देअरफॉर एस इज इक्वल टू डिवायडेड बाय 450. आता ह्याने डिवाइड केल्यावर ह्याला आन्सर काय येतं आहे, एस इज इक्वल टू हे 0 0 गेलं, ह्याच्यानंतर ह्याला 9ने डिवाइड होईल, मग आन्सर येतं आहे 64. हे डिव्हिजन तुम्ही आता करून बघा, सोपी आहे करायला. आता इथे वर्डमध्ये आपण, कारण वर्ड प्रॉब्लेम आहे म्हणजे वर्डमध्ये आन्सर लिहून घ्यायला लागेल. हेन्स इफ, आता स्पीड किती आहे 64 किलोमीटर स्पीड आहे, तर डिस्टन्स किती कवर होतं ते आपल्याला लिहायचं आहे. इफ स्पीड ऑफ कार इज 64 किलोमीटर पर आवर देन द सेम डिस्टन्स can be covered in 7.5 hours. किती येणार आहे ते पण लिहून देते. देअरफॉर इन्क्रीज इन स्पीड, स्पीडमध्ये इन्क्रीज करायला लागेल, तर कितीने इन्क्रीज करायला लागेल, इन्क्रीज इन स्पीड इज इक्वल टू 64 मायनस 60. म्हणजे आपण हा स्पीड किती आला आपला 64 आणि आधी किती होता 60 किलोमीटर पर आवर होता, तो आपल्याला किती हवा आहे म्हणजे 64 किलोमीटर पर आवर हवा आहे. सो म्हणजे कितीने स्पीड वाढवायला लागेल ते आपल्याला विचारलं आहे ना. म्हणजे कितीने वाढवायला लागेल बघा 4 किलोमीटर पर आवर, म्हणजे 4 किलोमीटरने स्पीड वाढवायला लागेल. म्हणजे 7.5 आवरमध्ये ते डिस्टन्स सेम डिस्टन्स कवर होईल. सो देअरफॉर लिहून घ्या, स्पीड ऑफ कार शुड बी increased by 4 किलोमीटर पर आवर. कळलं सगळ्यांना. हे प्रॉब्लेम एकदा बघून तर सोडवा तुम्ही, पण न बघता एकदा सोडवून बघा. तुम्हाला हे असे वर्ड प्रॉब्लेम लिहायला थोडंसं जड होतं, हे सगळं लिहायचं असतं आधी,
मग फायनल आन्सर पण वर्डमध्ये लिहायचं असतं. ह्याची प्रॅक्टिस करून घ्या, कारण हे असं स्टेप बाय स्टेप तुम्ही सोडवलं तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतील ह्याचे. फक्त ह्याची सोडवायची प्रॅक्टिस करा. मॅथ्स हा असा विषय आहे की नुसतं एकदा लिहून एकदा बघून येत नाही, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. जेवढ्या वेळ तुम्ही जास्त प्रॉब्लेम सोडवाल तेवढं तुम्हाला एक्झाममध्ये सोडवायला सोपं जाईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.